नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2025 चे हॉल तिकीट डाउनलोड झालेले आहेत. अशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहे त्याचीच इन्फॉर्मेशन पूर्ण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते, की सर अजूनही हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे. सो आत्ता हॉल तिकीट डाउनलोड होत आहे. कशा पद्धतीने करायचं आहे त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आता इथे देत आहे. ठीक आहे. सी-ई-टीच्या वेबसाईटला आपण आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्या नंतर इथे आपल्याला दिसत आहे नोटीस फॉर डाउनलोडिंग एल-एल-बी 3 इयर्स सी-ई-टी 2025 हॉल तिकीट. याची नोटीस तर आपण रीडिंग करूयाच. त्या अगोदर सी-ई-टी एक्झामिनेशन पोर्टल इथे जी लिंक आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशी विंडो तुमच्याकडे येणार आहे. ईमेल आयडी आणि पासवर्ड यामध्ये मेन्शन करायचं आहे. त्यानंतर साइन इन वरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडे पासवर्डचा काही प्रॉब्लेम असेल फॉरगेट पासवर्ड करा आणि नवीन पासवर्ड सेट करून साइन इन करू शकता. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला नॉर्मली अशी विंडो ओपन होणार आहे लॉग इन केल्याच्या नंतर. हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला इथे दिसत आहे हॉल तिकीट हा अनफ्रीज झालेला आहे. पहिलं फ्रीज होतं. आता हे हॉल तिकीट यामधून तुम्ही क्लिक करून तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये काय चेक करायचं आहे ते तुम्हाला आता यामध्ये सांगत आहे मी. जसं की ही जी नोटीस आहे ही आलेली आहे. विधी 3 वर्ष सी-ई-टी 2025 ही तुमची एक्झामिनेशन आहे. 2 मे 2025 ते 3 मे 2025 रोजी तुमची एक्झाम असणार आहे. यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता की सर दोन्ही दिवशी एक्झाम असणार आहे का? हॉल तिकीटवरती जी तुमची डेट असेल, त्या डेटलाच तुम्हाला एक्झामला जायचं आहे. ते डेट कशा पद्धतीने असणार आहे, त्याचं तुम्हाला आता इथे मी सांगत आहे ॲज पर या हॉल तिकीटनुसार. हा हॉल तिकीट आहे एका स्टुडंटचा. याच्यामध्ये जर बघितले तर बघा यांची एक्झाम दिलेली आहे डेट ऑफ सी-ई-टी एक्झामिनेशन 3rd मे 2025 ही यांची एक्झामिनेशनची डेट आहे. सो हे जे स्टुडंट आहे, ती 3rd मे 2025 एक्झामिनेशनच्या या डेटला ते एक्झामला जाणार आहेत. एक्झामिनेशनचा टाईम काय दिलेला आहे 8:30 AM टू 10:30 AM. ओके. मॉर्निंगचं टायमिंग आहे. रिपोर्टिंग टाईम 7 AM दिलेला आहे आणि गेट क्लोजर टाईम दिलेला आहे 8 AM मॉर्निंग. सो मला असं म्हणायचं आहे, की 7 वाजता किंवा 7:30 पर्यंत तुम्हाला सेंटरला तिथे पोहोचायचं आहे. 7:00 ला तुम्हाला सेंटरला पोहोचल्याच्या नंतरच तुमच्या सर्व प्रोसेस तुम्हाला चांगल्या पद्धतीने होतील. 8 किंवा 8च्या नंतर जर तुम्ही सेंटरला पोहोचले, तुम्हाला जे काही सिक्युरिटी असतील ते तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाहीत. त्यासाठी आजही खूप विद्यार्थ्यांना गेट क्लोजर टायमिंगला गेल्याच्या नंतर त्यांना आतमध्ये सेंटरमध्ये एंट्री दिलेली नाही. सो त्यासाठी तुम्हाला 7 वाजता 1 तास अगोदरच तुम्हाला सेंटरला जाणं गरजेचं आहे. यामध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे, प्रॉपर आहे का बघा. रोल नंबर हा तुमचा इथे चेक करा आणि जो रोल नंबर आहे त्याच्या बाजूला पासवर्ड आहे, तो तुमचा रोल नंबर आणि पासवर्ड हा तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ आहे तेच तुमचा पासवर्ड आहे. इथे तुमचा फोटो असेल, सिग्नेचर असेल, यावरती तुम्हाला फोटो पेस्ट करायचा आहे विथ सिग्नेचर. ओके. त्यानंतर यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे, की तुमचं प्रॉपर एक्झाम सेंटर कुठं आहे. प्रॉपरली हा एक्झाम सेंटर कॉपी करा आणि जर तुम्ही मॅप थ्रू जर जाणार असाल, तर Googleला डायरेक्टली तुम्ही मॅपमध्ये टाकून प्रॉपर हा ॲड्रेस एकदा बघून घ्या, जेणेकरून प्रॉपरली टायमिंगमध्ये तुम्ही त्या सेंटरला पोहोचाल. सो इथे तुम्हाला सेंटरचं ॲड्रेस दिलेला आहे प्रॉपरली. तर त्या पद्धतीने तुम्हाला एक्झामला जायचं आहे. बाकीचे जे काही तुमच्याबरोबर पॅन कार्ड तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर हा जो हॉल तिकीट आहे, याची झेरॉक्स तुमच्याकडे ठेवायचा आहे. त्यानंतर हे सिग्नेचर तुम्हाला एक्झाम सेंटरला गेल्याच्या नंतर तुम्हाला तिकडे इन्व्हिजिलेटर जे काही पर्यवेक्षक तिथे असेल, त्यांच्या समोर तुम्हाला तिकडे सिग्नेचर करायची आहे. तुम्हाला आता कोणतीही सिग्नेचर करायची नाही आहे. आयडेंटिटी प्रूफ किंवा ॲड्रेस प्रूफ कोणताही एक तुमच्याकडे ठेवा. ओके. इथे तुम्हाला फोटो पेस्ट करायचा आहे आणि तुम्हाला हे हॉल तिकीटची झेरॉक्स तुम्हाला घेऊन जायचं आहे. बाकी पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेटसाठी कसं डिक्लेरेशन फॉर्म फिलअप करायचं आहे, अंडरटेकिंग कसं करायचं आहे, समजा नेम, फोटो, सिग्नेचर, डी-ओ-बी आणि जेंडरमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, तर ते अंडरटेकिंग फॉर्म कसं भरायचं आहे त्याची व्हिडिओ
लवकरच घेऊन येईन मी, ते तुम्ही नक्की बघा. हॉल तिकीट आउट झालेलं आहे. कोणती इन्फॉर्मेशन तुम्हाला चेक करायची आहे, ते तुम्हाला यामध्ये सांगितलेले आहे. प्रॉपरली एकदा चेक करा आणि तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. थँक सो मच.